तर विद्यार्थ्यांना एका स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये आपले रोजच्या सारखेच मनापासून स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज आपण अतिशय महत्त्वाचे जे की TCS IBPS व इतर एक्झामसाठी अतिशय महत्त्वाचे असणारे जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत आणि त्या कारणास्तव सर्वांनी या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच विद्यार्थ्यांनो तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर काय करायचं आहे, सर्वप्रथम आपल्याला या चॅनलला लगेचच्या लगेच विद्यार्थ्यांनो सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। जर तुम्ही आतापर्यंत या चॅनलला सबस्क्राइब कोणत्याही कारणास्तव नसेल केले तर सबस्क्राइब केल्याने होईल काय की आपल्या चॅनलवर पुढची सुपर क्लास जेव्हा कधी अपलोड होईल ना त्याची नोटिफिकेशन विद्यार्थ्यांनो अपलोड करतात तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल, त्यासाठी सबस्क्राइब करणं गरजेचे असते। तसेच या सुपर क्लासला काय करायचं आहे, लगेचच्या लगेच एक लाईक करून घ्यायचं आहे। जेव्हा तुम्ही लाईक कराल तुमच्यातर्फे थोडंसं मोटिवेशन मला प्राप्त होईल। अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये तुमच्यासाठी बनवण्यासाठी तर सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला क्वेश्चन्स किंवा प्रश्न कव्हर करूया। असा दिसून येतो की अशोक स्तंभामध्ये भारताची राजमुद्रा अशोक स्तंभामध्ये एकूण किती सिंहाचा समावेश आहे? सिंह एकूण जे आहे अशोक स्तंभामध्ये विचारलेले आहेत। 3 असतात, 5 असतात, 6 असतात किंवा 4 असतात। तर ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 4 सिंहाचा समावेश अशोक स्तंभामध्ये विद्यार्थ्यांनो झालेला आपल्या सर्वांना दिसून येतो। कव्हर करूया पुढचा प्रश्न। दुसरा प्रश्न असा आहे विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी बायोगॅस खालीलपैकी कोणत्या 2 प्रमुख वायूचे मिश्रण आहे ते आपल्याला सांगायचं आहे। बायोगॅस कोणत्या प्रमुख वायूचे मिश्रण आहे? कार्बन डायऑक्साईड, मिथेन, वरील दोन्ही किंवा कार्बन मोनॉक्साईड? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 म्हणजेच या ठिकाणी मिथेन तसेच कार्बन डायऑक्साईड या दोन्हीही वायूचे मिश्रण म्हणजेच काय आहे तर बायोगॅस असलेले आपल्याला दिसून येते। प्रश्न तिसरा कव्हर करूया। बॅरिस्टर जिना यांना दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखतात ते सांगायचं आहे। बॅरिस्टर जिना यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? लोकनायक, देशरत्न, प्रियदर्शनी किंवा कैसर-ए-हिंद? तर ऑप्शन क्रमांक 4 कैसर-ए-आझम या नावाने जे आहे बॅरिस्टर जिना यांना ओळखले जाते। प्रश्न चौथा कव्हर करूया की मालगुजारी तलाव महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत ते विचारलेलं आहे। मालगुजारी तलाव तर सिंधुदुर्ग, गडचिरोली, अहमदनगर किंवा गोंदिया? तर ऑप्शन क्रमांक 4 गोंदिया या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मालगुजारी तलाव स्थित असलेले आपल्या सर्वांना पाहावयास मिळतात। प्रश्न 5वा कव्हर करूया। घटना समितीचे अध्यक्ष असलेले डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखतात? डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना विचारलेलं आहे की कोणत्या नावाने ओळखले जाते? लोकनायक, देशरत्न, प्रियदर्शनी, कैसर-ए-आझम? तर ऑप्शन क्रमांक 2 देशरत्न या नावाने घटना समितीचे अध्यक्ष या ठिकाणी जे राजेंद्र प्रसाद आहेत त्यांना ओळखले जात असते। तर 6वा प्रश्न कव्हर करूया। प्रश्न 6वा असा दिसून येतो, शरीरातील सर्व इंद्रियावर ताबा ठेवणाऱ्या संस्थेस काय म्हणतात? शरीरातील सर्व जी इंद्रिय आहेत त्यावर ताबा ठेवणाऱ्या संस्थेस काय म्हणतात? अभिसरण संस्था, चेता संस्था, उत्सर्जन संस्था किंवा वरीलपैकी नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी चेता संस्था असे सर्व इंद्रियावर ताबा ठेवणाऱ्या संस्थेस संबोधले जात असते। कव्हर करूया 7वा प्रश्न जो की आहे विद्यार्थ्यांना आपल्यासमोर पंडित नेहरू यांना दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते ते विचारलेलं आहे। पंडित नेहरू आता या ठिकाणी व्यक्ती आहेत त्यांना शांतिदूत, देशरत्न, प्रियदर्शनी, कैसर-ए-आझम? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 शांतिदूत या नावाने पंडित जवाहरलाल नेहरू यांना ओळखले जात असते। तर घेऊया 8वा प्रश्न। प्रश्न 8वा असा आहे की भटनागर पुरस्कार जो आहे कोणत्या 2 क्षेत्रात दिला जातो? आता या ठिकाणी आपल्याला उत्तर तेव्हाच ओळखून माहिती होणार आहे की भटनागर जो पुरस्कार आहे कोणत्या क्षेत्रात दिला जातो? विज्ञान, तंत्रज्ञान, वरील दोन्ही किंवा साहित्य? तर ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच विद्यार्थ्यांवरीलपैकी दोन्ही आणि ते म्हणजे या ठिकाणी विज्ञान व तंत्रज्ञान या दोन्ही क्षेत्रामध्ये भटनागर जो पुरस्कार असतो तो प्रदान केला जात असतो किंवा दिला जात असतो। प्रश्न 9वा की भारतात लोकसंख्येच्या सर्वात कमी घनतेचे राज्य, लोकसंख्येची घनता सर्वात कमी असलेले राज्य विचारलेले आहे की कोणते आहे? ओडिशा, अरुणाचल प्रदेश, मध्य प्रदेश किंवा हिमाचल प्रदेश? तर ऑप्शन क्रमांक 2 अरुणाचल प्रदेश हे जे राज्य आहे भारतामध्ये सर्वात कमी घनतेचे असलेले राज्य असलेले आपल्या सर्वांना दिसून येते। कव्हर करूया 10वा प्रश्न।
या ठिकाणी राष्ट्रपतींना दयेचा जो अधिकार आहे कितव्या कलमान्वये देण्यात आलेला आहे? दयेचा अधिकार राष्ट्रपती यांच्याकडे असतो, सर्वांनाच माहीत आहे. तर कोणत्या कलमांतर्गत दिलेला आहे? कलम 30, कलम 75, कलम 72 किंवा कलम 14? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर 3 योग्य आहे. कलम 72 नुसार जे आहे राष्ट्रपतींना दयेचा अधिकार हा राज्यघटनेने बहाल केलेला आहे, प्रदान केलेला आहे किंवा आपण दिलेला आहे म्हणू शकतो. प्रश्न 11वा, राष्ट्रपती संसदेच्या कोणत्या सभागृहाचा सदस्य असतो? या ठिकाणी आपल्याला याचं उत्तर लगभग येत असेल, नाही तर आपण कव्हरच करूया. राष्ट्रपती संसदेच्या कोणत्या सभागृहाचा सदस्य व्यक्ती असतो? फक्त लोकसभा किंवा राज्यसभा? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर या ठिकाणी 4 योग्य आहे. जो राष्ट्रपती व्यक्ती असतो तो संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य व्यक्ती नसतो. तर कव्हर करूया 12वा प्रश्न. 12वा प्रश्न असा आहे की पोलो या खेळाचा जो उगम आहे भारतातील कोणत्या राज्यातून झालेला आहे? पोलो खेळाचा उगम विचारलेला आहे की कोणत्या राज्यातून झालेला आहे? महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू, मणिपूर? तर ऑप्शन क्रमांक 4 मणिपूर या राज्यातून पोलो खेळाचा जो आहे विद्यार्थ्यांनो तो आपल्याला काय तर उगम झालेला दिसून येतो. प्रश्न 13वा की तिसऱ्या गोलमेज परिषदेला कोणाचे जे प्रतिनिधी होते ते हजर नव्हते ते विचारलेलं आहे. पहिल्या नाही, दुसऱ्या नाही, तिसऱ्या गोलमेज परिषदेविषयी विचारलेलं आहे की कोणाचे प्रतिनिधी हजर नव्हते? राष्ट्रीय काँग्रेस, मुस्लिम लीग, हिंदू महासभा किंवा फॉरवर्ड ब्लॉक? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य आहे. राष्ट्रीय काँग्रेसचे जे प्रतिनिधी होते एकूण तिसऱ्या गोलमेज परिषदेला हजर नसलेले आपल्याला पाहाव्यास मिळतात. प्रश्न 14वा की संसदेमध्ये मातृभाषेतून बोलण्याची परवानगी कोण देऊ शकते किंवा देते आपण म्हणू शकतो? मातृभाषेतून बोलण्याची परवानगी संसदेत मुख्यमंत्री, राष्ट्रपती, लोकसभेचा सभापती किंवा राज्यपाल? तर ऑप्शन क्रमांक 3 लोकसभेचा सभापती हा जो व्यक्ती असतो संसदेमध्ये मातृभाषेतून बोलण्याची परवानगी देत असतो किंवा देऊ शकतो. कव्हर करूया पुढचा प्रश्न जो की आहे विद्यार्थ्यांना आपल्यासमोर 15वा. या ठिकाणी प्रकाशाची तीव्रता मोजण्याचे एकक खालीलपैकी कोणते आहे? प्रकाशाची तीव्रता कशाने मोजली जात असते? अल्टिमीटर, एमिटर, फोटोमीटर किंवा हायड्रोफोल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 म्हणजेच फोटोमीटरने जे आहे प्रकाशाची तीव्रता ही मोजली जात असते. तर घेऊया आपण पुढचा प्रश्न जो की आहे 16वा. प्रश्न असा दिसून येतो की आकाराने सर्वात लहान असलेला पक्षी खालीलपैकी कोणता आहे? आकाराने सर्वात लहान असलेला पक्षी विचारलेला आहे. पोपट, चिमणी, कबूतर किंवा हमिंग बर्ड? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. हमिंग बर्ड हा जो पक्षी असतो तो आकाराने विद्यार्थ्यांनो सर्वात छोटा असलेला आपल्या सर्वांना पाहाव्यास किंवा दिसून येतो. प्रश्न 17वा असा आहे की कागदी पिशवीच्या विघटनासाठी जे काय आहे किती कालावधी लागतो ते विचारलेलं आहे. विघटन म्हणजे काय? त्याला नष्ट होण्यासाठी कागदी पिशवीला. तर 1 महिन्याचा कालावधी, 2 महिने, 4 महिने किंवा 5 महिने? तर ऑप्शन क्रमांक 1 महिन्याचा जो कालावधी आहे साधारणतः कागदी पिशवीच्या विघटनासाठी लागणारा एक कालावधी असलेला दिसून येतो. प्रश्न 18वा की कार्ल लँडस्टेनर ही व्यक्ती कोणत्या शोधाशी संबंधित आहे? त्यांनी कशाचा शोध लावलेला होता बेसिकली असं विचारलेलं आहे. तर पेट्रोल इंजिन किंवा विमान, रक्तगट किंवा विजेचा दिवा? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. रक्तगटाचा जो शोध आहे तो व्यक्ती कार्ल लँडस्टेनर यांनी लावलेला आहे. किती? तर एकूण 3 रक्तगटाचा शोध यांनी लावलेला आपल्या सर्वांना विद्यार्थ्यांनो दिसून येतो. घेऊया पुढचा म्हणजेच 19वा प्रश्न. भारताच्या कोणत्या दिशेला बंगालचा उपसागर आहे? बंगालचा उपसागर कोणत्या दिशेला आहे तो भारताच्या? तर वायव्य, नैऋत्य, आग्नेय किंवा वरीलपैकी नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 आग्नेय दिशेला जे आहे विद्यार्थ्यांनो भारताच्या जे आहे बंगालचा उपसागर स्थित असलेला आपल्या सर्वांना पाहावयास मिळतो. तर 20वा प्रश्न करूया जो की आहे विद्यार्थ्यांनो मानवाचा समावेश खालीलपैकी कोणत्या गटामध्ये होतो? होमोसेपियनचा समावेश कोणत्या गटामध्ये होतो? म्हणजेच मानवाचा समावेश. उभयचर, सस्तन, मोलुस्का किंवा वरीलपैकी नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 सस्तन प्राणी गटामध्ये मानवाचा किंवा होमोसेपियन यांचा समावेश झालेला दिसून येतो. प्रश्न 21वा. या ठिकाणी खालीलपैकी भारतातील कोणकोणत्या राज्यातून कर्कवृत्त जातो ते विचारलेलं आहे. कर्कवृत्त कोणत्या राज्यातून जातो? ऑप्शनमध्ये राज्य आहेत मिझोरम, त्रिपुरा, झारखंड, वरीलपैकी सर्व?
तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो किती 4 योग्य आहे. वरीलपैकी सर्वच म्हणजे या ठिकाणी एक आहे झारखंड, दुसरा आहे त्रिपुरा, तिसरा आहे मिझोरम. या तिन्ही दिलेल्या पर्यायापैकी जे राज्य आहेत त्या सर्वातून जो आहे कर्कवृत्त केलेला आपल्या सर्वांना पाहाव्यास मिळतो. प्रश्न 22वा असा दिसून येतो की पाक्षिक हे जे वृत्तपत्र आहे दर किती दिवसाला प्रकाशित केले जात असते. वृत्तपत्राचा प्रकार आहे पाक्षिक. दर किती दिवसाला प्रकाशित होत असते. तर ऑप्शनमध्ये आहेत 5 दिवसाला, 7 दिवसाला, 10 दिवसाला किंवा 15 दिवसाला. तर ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे जर प्रत्येक 15 दिवसाला जे आहे कोणते तर पाक्षिक हे वृत्तपत्र प्रकाशित केले जात असते. जसे की दैनिक असते ते प्रत्येक दिवशी प्रकाशित होत असते, मासिक असते ते प्रत्येक महिन्याला प्रकाशित होत असते, तशाच प्रकारचं. तर क्वेश्चन्स 23वा कव्हर करूया. भारतातील सर्वात मोठे चर्च आपल्याला विचारलेले आहे की कोणत्या राज्यामध्ये येते सर्वात मोठे चर्च. ऑप्शनमध्ये आहेत मध्य प्रदेश, गोवा, सिक्कीम किंवा अरुणाचल प्रदेश. तर ऑप्शन क्रमांक 2 गोवा या राज्यामध्ये भारतातील सर्वात मोठे चर्च स्थित असलेले आपल्या सर्वांना दिसून येते. प्रश्न 24वा कव्हर करूया जो की आहे खालीलपैकी कोणते बंदर रेती बंदर म्हणून ओळखले जाते. रेती बंदर असे कोणत्या बंदराला म्हणतात. या ठिकाणी मुरुड बंदर, मुंब्रा बंदर, श्रीवर्धन बंदर किंवा मुंबई बंदर. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी 2 योग्य आहे. मुंब्रा बंदराला कोणते तर या ठिकाणी रेती बंदर म्हणून देखील ओळखले जात असते. प्रश्न 25वा की संविधानानुसार पंतप्रधान हे व्यक्ती जे आहेत देशाचे कितवे नागरिक असतात. पहिले राष्ट्रपती असतात, दुसरे उपराष्ट्रपती असतात. तर पंतप्रधान आपल्याला विचारलेले आहे की कितवे नागरिक असतात. तर पहिले, दुसरे, तिसरे किंवा 5वे. तर ऑप्शन क्रमांक 3 आणि उत्तरही 3 म्हणजेच तिसरे जे नागरिक आहे संविधानानुसार पंतप्रधान हे देशाचे असलेले आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे किंवा माहीत ठेवायचं आहे. प्रश्न 26वा की दांडी यात्रा कोणत्या आश्रमातून निघालेली होती. सोपा प्रश्न आहे, सर्वांना उत्तर याचं लगभग येतच असेल. दांडी यात्रा विचारलेली आहे. तो ऑप्शनमध्ये आहेत फिनिक्स आश्रम, पवनार आश्रम, गुरुकुंज आश्रम किंवा साबरमती आश्रम. तर ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे साबरमती आश्रमातून दांडी यात्रा जी आहे या ठिकाणी निघालेली आपल्या सर्वांना दिसून येते. तर कव्हर करूया पुढचा प्रश्न. राज्याच्या पोलीस महासंचालकाची जी नियुक्ती आहे किंवा नेमणूक आहे ते कोण करते ते आपल्याला सांगायचं आहे. पोलीस महासंचालकाची नियुक्ती कोणामार्फत होते. राज्य शासन, राज्यपाल, मुख्यमंत्री किंवा केंद्र शासन. तर ऑप्शन क्रमांक 1 राज्य शासन यांच्यातर्फे जे आहे विद्यार्थ्यांनो राज्याच्या पोलीस महासंचालकाची जी आहे नेमणूक होत असते. कव्हर करूया 28वा प्रश्न जो की आपल्याला दिसून येतो. हिमाचल प्रदेशाची उन्हाळी राजधानी खालीलपैकी कोणती आहे. राज्य आहे हिमाचल प्रदेश. तर उन्हाळी राजधानी विचारलेली आहे. धर्मशाळा, शिमला, हमीरपूर, बिलासपूर. तर ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी शिमला हे जे शहर आहे हिमाचल प्रदेशाची उन्हाळी उन्हाळी राजधानी जे आहे असलेले आपल्याला शिमला शहर दिसून येते. प्रश्न 29वा की राष्ट्रपतीचे वेतन कमी करण्याचा जो अधिकार आहे संविधानाने कोणाला दिलेला आहे. व्यक्ती आहेत देशाचे पहिले नागरिक राष्ट्रपती यांचे वेतन कमी करण्याचा. सरन्यायाधीश, पंतप्रधान, राज्यपाल किंवा कोणालाही नाही. तर ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी राष्ट्रपती यांचे वेतन कमी करण्याचा जो अधिकार आहे राज्यघटनेने कोणालाही दिलेला नाही. पण एक परिस्थिती अशी असते ज्यामध्ये राष्ट्रपतीचे वेतन कमी होऊ शकते. कोणती तर विद्यार्थ्यांनो आर्थिक आणीबाणी जेव्हाही घोषित होतात देशामध्ये त्यावेळेस राष्ट्रपतींचे वेतन कमी होऊ शकते, संभावना असते, कारण आर्थिक आणीबाणी आहे त्यावेळेस. प्रश्न 30वा हिमाचल प्रदेशाची हिवाळी राजधानी. आता या ठिकाणी आपण उन्हाळी पूर्वी पाहिलेली आहे. आता या ठिकाणी हिवाळी राजधानी त्याच राज्याची विचारलेली आहे. धर्मशाळा, शिमला, हमीरपूर, बिलासपूर. तर ऑप्शन क्रमांक 1 धर्मशाळा ही जी आहे हिमाचल प्रदेशाची हिवाळी राजधानी असलेली दिसून येते. आता सुपर क्लासला विद्यार्थ्यांना काय करायचं आहे, एक लाईक करण्याची वेळ आलेली आहे. सर्वांनी आतापर्यंत जोही विद्यार्थी पाहत आहे ना तो भावी अधिकारी होऊ शकतो, त्या कारणास्तव एक लाईक नक्कीच करायचं आहे. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेले लगेच करून घ्यायचं आहे. एकदम फ्री असते सबस्क्राईब करणं. काय होईल सबस्क्राईब केल्याच्या नंतर जेव्हा आपल्या चॅनलवर विद्यार्थ्यांना पुढची सुपर क्लास अपलोड होईल ना त्याची नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल, मिळून जाईल. त्या कारणास्तव सबस्क्राईब करणं गरजेचे असते. एक सबस्क्राईब आणि सुपर क्लासला लाईक लगेच करून घ्या. तर विद्यार्थ्यांना मिळतो का स्पेशल आणि फ्रेश
सुपर क्लासमध्ये.